आमदार दिलीप सोपल यांच्या आगळगाव रोडवरील निवासस्थानकाबाहेर मंगळवारी पहाटे फटाके फोडण्यात आल्याने परिसरातील काही झाडांना आग लागल्याची घटना घडली। या प्रकरणी आमदार सोपल यांचे बंधू सुधीर सोपल यांनी बार्शी शहर पोलिसांना याबाबत फिर्याद दिली आहे। मध्यरात्रीनंतर मोठ्या आवाजामुळे जाग आल्यानंतर घराच्या परिसरात आग लागल्याचे निदर्शनास आले। घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दल व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली। या आगीत काही झाडांचे तसेच सोलर पॅनलचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे। या प्रकरणी नाता मोहिते, योगेश लोंढे, आशिष शिंदे, कुणाल खंदारे, राज देवकुळे, पेशा रणझुंजारे, नागेश मोहिते आणि अंबादास रणझुंजारे यांच्या विरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान फॉरेन्सिक टीमने ही घटनास्थळाची पाहणी करून नमुने घेतले आहेत। विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी या घटनेचा निषेध केला आहे। विधान परिषद निवडणूक निकालाच्या मध्यरात्री माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दिलीपरावजी सोपल साहेब यांच्या बंगल्याच्या आवारात पाठीमागून बाजूनं पॅव्हेलियन मैदान म्हणून आहे, या मैदानातून आदल्या सदृश्य स्फोटक टाकून त्या ठिकाणी जीवित आणि वित्तहानी करण्याचा प्रयत्न अतिशय निंदनीय, घृणास्पद आणि राजकारणाची खालावत चाललेली पातळी दाखवणार आहे। या प्रकारामुळे शहरवासियांमध्ये अत्यंत भीतीचं असं वातावरण पसरलेलं आहे। या प्रकाराचा पोलिसात रितसर गुन्हा दाखल झालेला आहे। परंतु ही जी काही प्रवृत्ती आहे, राजकारणातून एकीकडे समंजसपणा अधोरेखित होणं अपेक्षित असताना अशा पद्धतीनं कोणीतरी कोणाला तरी खुश करण्याच्या साठी हे अशा पद्धतीची जी कृत्य करत आहे, सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। मात्र ह्या प्रकारामुळे शहरवासियांमध्ये प्रचंड कमालीचं भीतीचं असं वातावरण आहे। हा प्रकार निषेधार्ह, गुन्हास्पद आणि नीचपणाचा आहे। या प्रकाराचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि पोलीस प्रमुख अतुलजी कुलकर्णी साहेब यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन पोलिसांनी आणि अग्निशमक दलाने त्या ठिकाणी तात्काळ प्रयत्नांची पराकाष्ठा करून ही आग आटोक्यात आणली, म्हणून पुढील अनर्थ टळला। या परिसरातच लागून असलेल्या हिरेमठ हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचे क्वार्टर्स ह्या देखील त्या ठिकाणी आगीच्या बक्षस्थानी सापडले असते। मात्र अग्निशामक दल आणि पोलीस यांच्या प्रयत्नामुळे आणि काही तरुणांच्या मदतीमुळे ही आग आटोक्यात आणण्यात आली। मात्र या संपूर्ण प्रकाराचा करावा तितका निषेध थोडा आहे। या संपूर्ण प्रकाराबाबत प्रशासकीय यंत्रणा, पालकमंत्री, त्याचबरोबर मुख्यमंत्री यांनी योग्य ती दखल घेऊन याबाबत योग्य ती कठोर कारवाई करावी। धन्यवाद।